मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मृत्यू आहे। मृत्यूनंतर प्रथम पुण्यस्मरण साजरे करताना भजन कीर्तनाचे आयोजन केल्यास त्या पुण्य आत्म्यास निश्चितपणे मोक्ष मिळतो, असे मत हरिभक्त पारायण संजय महाराज वेळुकर यांनी केले आहे। खटाव तालुक्यातील डांबेवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव कृष्णा तुपे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते। यावेळी हरिभक्त पारायण वेरुळकर यांनी श्राद्धाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजावून सांगितले। त्याचबरोबर जीवनात संत संगत सहवास लाभला तर सार्थक झाल्याशिवाय राहत नाही। यावेळी त्यांनी शंकर बापूंच्या कामगार चळवळीतील योगदानाचीही माहिती सांगितली। विश्वासराव तुपे, सुरेश तुपे यांनी स्वागत केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। कार्यक्रमास विकास सोसायटीचे चेअरमन गोरख नलावडे, माजी चेअरमन रमेश बागल, संजय घारगे, दिलीप देशमुख, दत्तू फडतरे, डॉक्टर संतोष देशमुख, अमृत निंबाळकर, सचिन बागल, रघुनाथ अवताडे, किशोर बागल, विनोद बागल, दादासाहेब नलावडे, प्रकाश गायकवाड, मारुती सपकाळ, संतोष चव्हाण, गजानन देवकर, मारुती निंबाळकर, संजय देवकर, नारायण बनसोडे, शंकर माळी, राजेंद्र मुळीक, नानासाहेब नलावडे, मधुकर बागल, विक्रम बागल, दादासाहेब बर्गे, गोविंद अवताडे, संजीवनी तुपे, शोभा बागल, मीराबाई बनसोडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मी पहिल्यांदा मुद्दा तुमच्याशी बोलून गेलो की त्या निमित्तानं हरिभजन गडावर टाळ मृदुंग अंगणामध्ये वाजावा, 4 वारकऱ्यांची उष्टावळी दरवाजामध्ये पडावी, तो आत्मा स्थिर होतो, शांत होतो, मोक्षाला जातो। म्हणून मी श्लोक सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा मी सांगून गेलो आणि म्हणून केलेला हा आदरणीय विश्वाजी साहेब आणि तथा सुरेशराव ही 2 बंधू मंडळींनी हा जो केलेला त्यांचा जो अट्टहास आहे, म्हणून त्यांच्यातनं उतराई कधी होत नाही। आणि श्राद्धतिथी का घालावी, ब्रह्मवंदांच्या मंत्रघोषामध्ये ज्याला पिंड दान होत असतो, पिंड दान म्हणतात त्याला, पिंड तो दान होत असतो, त्याला कधी काही गडबडीमध्ये विक्षेप होतो लोकांचा। ते हळदी कुंकू आणा, अक्षता आणा, सातू आणा, बुक्का आणा, गुलाल आणा, याच्यामध्ये कधीतरी विक्षेप होतो आणि नकळत एखादा मंत्र चुकत असतो किंवा तो अशुद्ध होत असतो। त्यावेळी सुद्धा त्या पिंडावर त्याचे दुष्परिणाम होत असतात आणि नंतर पुन्हा मग ही शांती करा, ती शांती करा, या गोष्टीचे लागतात। आणि म्हणून ते सगळं विधी करत असताना, नेमानं तो विधी करत असताना, ते संस्कार करत असताना हरिभजन चालावं, टाळ वाजावा, मृदुंग वाजावा, वीणा वाजावा, त्या निनादामध्ये, त्या आवाजामध्ये तो आत्मा जो असतो ना, तो इतका आनंदी असतो आणि आनंदानं तो आशीर्वाद देत आशीर्वाद देत आशीर्वाद देत तो मोक्षाशी जात असतो आणि मग त्या घराला आनंदी आनंद मिळत असतो। म्हणून या गोष्टी लक्षात असाव्या। मूळ घरातली पित्र जे आहेत ते खूप शांत असावीत, घरातली जी पित्र जी आहेत ते खूप शांत पद्धतीची असावीत। आणि म्हणून मुद्दा मी तो सांगितला कारण आदरणीय बापूंचा इतिहास साहेबांनी मला थोडासा नकळत फोनवर दिला। माझ्या धावपळीमध्ये थोडाफार कुठेतरी माझ्या वाचनामध्ये तो आला गेला, पण बापूंचं कार्य जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा खूप माझ्या अंगावर सुद्धा शहारे आली की त्या काळामध्ये 1960 सालामध्ये ही व्यक्ती मुंबईमध्ये जावी आणि थोड्या पगारामध्ये त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करत 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 एक धाडसाचं कार्य इतकं मोठं तिथं उभं राहावं। आणि मगाशी जसं बोललो की 40,000 कामगारांचे बाप झाले आणि त्या युनियनचे अध्यक्ष झाले। 40,000 अनेक गोरगरिबांच्या समस्या त्या काळामध्ये नगरीमध्ये या गावातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव कृष्णा तुपे बापू यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। या निमित्तानं सकाळपासून आतापर्यंत धार्मिक विधी, त्याचबरोबर हरिभक्त पारायण संजय महाराज वेळुकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालं। या कीर्तनामध्ये महाराजांनी घेतलेला अभंग चांगल्या पद्धतीनं सोडवत असतानाच आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं। त्यांच्या कीर्तनामध्ये 1-2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। त्यामध्ये लोकांनी श्राद्ध का करावं, श्राद्धाच्या निमित्तानं टाळ मृदुंगाचा आवाज, भजन कीर्तन झालं, अंगणी दारी अन्नदानाची पंगत उठली की निश्चितपणे त्या आत्म्याला समाधान वाटतं, हा एक महत्त्वाचा विषय सांगितला। आणि दुसरं म्हणजे
जीवनामध्ये सतसंगत, संतांची संगत किती महत्त्वाची आहे, संतांचा सहवास लाभला तर कशा पद्धतीनं मनुष्याची उन्नती होते. अगदी दोन संतांच्या सहवासाचं उदाहरण चांगल्या पद्धतीनं सांगून आपल्या सर्वांचं प्रबोधन केलं. या ठिकाणी महाराज आले, त्याबद्दल तुपे परिवाराच्या वतीनं त्यांना मनपूर्वक कृतज्ञता, धन्यवाद. त्याचबरोबर महाराजांच्या बरोबर आलेले सर्व गायनाचार्य, भजनी मंडळ, त्याचबरोबर मृदंगाचार्य या सर्वांच्या बद्दलही कृती तुपे परिवाराच्या वतीनं मनस्वी धन्यवाद. मंडळी, बापूंच्या बाबतीत आम्ही यायच्या अगोदर महाराजांनी बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. मुंबईसारख्या मायानगरीमध्ये पोटा पाण्याच्या निमित्तानं गेलेल्या ह्या ग्रस्तांनी एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन गुरव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.